राज्यघटना शेवटी काय राज्यघटना आली, राज्यघटना शेवटी काय कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे. आणि एका भाषणामध्ये बाबासाहेब पुढे असं म्हणतात, बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळ अशी येईल, ऐका बाबासाहेबांची, एक वेळ अशी येईल की जेव्हा उद्योजक फक्त त्यांच्या हिताचं काम करत नाही. एक वेळ अशी येईल राजकीय नेते आणि उद्योजक यांचा नेक्सस होईल. बाबासाहेब दृष्टी होते बघा. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात, एक वेळ अशी येईल की जेव्हा माध्यमं विकली जातात, पण तरीही माझा भरोसा लोकशाहीवर आहे. याचं कारण माझा भरोसा यापैकी अन्य कोणावर नाही, माझा भरोसा इथल्या सर्वसामान्य माणसाचा आहे. आम्ही भारताचे लोक असं म्हणताना सर्वसामान्य माणूस ही लोकशाही जपेल, त्याचं रक्षण करेल ही खात्री बाबासाहेबांना होती. मला नेहमी असं वाटतं की बाबासाहेबांची खात्री आपल्याबद्दल व्यक्त केली, आपण खरंच कसे आहोत हे महत्व आपल्याला कळलंय. म्हणजे माझे वडील लहानपणी आम्ही जेव्हा आई वाढायची आणि भाकरी तशीच ठेवायचो आम्ही ताटामध्ये, तर वडील म्हणायचे मिळते म्हणून सुचते. आपल्याला सहजपणे मिळालंय ना त्याचं महत्वच कळत नाही. आपण संघर्षच केला नाही, आपण कुठलं आंदोलन केलं नाही, काहीच केलं नाही, सहजपणे मिळालेलं आहे म्हणून आपल्याला लोकशाहीचं महत्वच कळत नाही. तुम्ही कल्पना करा, म्हणजे तो पण एक किस्सा मी नेहमी सांगत असतो. सीताराम येचुरी, बराक ओबामा आणि डॉक्टर मनमोहन सिंग या तिघांचा एक किस्सा आहे, शब्दामध्ये सांगतो. तिकडे बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तर आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. ओबामाची सेकंड टर्म होती, मनमोहन सिंग पंतप्रधान होते भारताचे. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, दोघे स्कॉलर, दोघे आले, दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम, दोघे स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्या खुऱ्या. निरागसपणे बोलतोय मी, ओबामांनी मनमोहन सिंगाने एक पुस्तक प्रेझेंट केलं. त्या पुस्तकावर त्यांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सपरेट. तेव्हा तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी वाटले जातात. कॉम्रेड सीताराम येचुरी मध्ये होते. कॉम्रेड लोकांचे वैशिष्ट्य असतं, लक्ष सगळीकडे असतं, काही करणार नाही वाटलंच पण लक्ष असतं. येचुरीने ते वाक्य बघितलं आणि येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही प्राचीन नाही आहात तरी महाकाय तर नाहीच नाही आहात. ते म्हणजे महाकाय तुम्ही आहात तुम्हाला माहिती आहे, पण आम्ही प्राचीन आहोत. येचुरी असं म्हणाले, 1776 मध्ये तुमचा देश स्वतंत्र झाला, तुमच्याकडे लोकशाही आली, हे खरं आहे, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. तुम्हाला कल्पना आहे, 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना सगळीकडे अमेरिकेत मताचा अधिकार नव्हता. 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. मताच्या अधिकारासाठी महिलांनी, मला आनंद काय माहिती, केवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत तिथे, ही सगळ्यात चांगली गोष्ट. तुमच्या या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश काय असेल तर महिलांची संख्या. मला तुमच्याबद्दलच खात्री वाटते. आपल्याला जाहीरपणे म्हणता येते म्हणून खाजगीच समजतो तुम्हाला. 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. ज्या महिलांनी मताच्या अधिकारासाठी आंदोलन केलं तर तुरुंगात घातलं गेलं, रणगाडे घातले गेले, जिवंत जाळलं गेलं. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. मताच्या अधिकाराचा मुद्दा जेव्हा पुढे आला तेव्हा संसदेमध्ये अनेकांची भाषणं झाली आणि त्यामध्ये एक मुद्दा असा होता की अहो पण हे निरक्षर लोक, शिक्षणाची किमान काही अट पाहिजे, या लोकांना कळणार पण नाही. बाबासाहेबांना माहिती होतं साक्षर कोण आहे, शिकलेले कोण आहे, उत्पन्नाची किमान काही गट असावी. बाबासाहेब तेव्हा असं म्हणाले की माझे लोक निरक्षर असतील, माझे लोक अडाणी असतील, पण त्यांच्यामध्ये एक सामूहिक शहाणपण आहे. तुम्हाला कल्पना आहे, म्हणजे लोकशाही भारतामध्ये कशी आली याच्यावर खूप पुस्तक आहे. पहिली निवडणूक इतका रंजक प्रकार आहे. मतदार यादी तयार करणं सोपं नव्हतं, पण ते बाईला विचारलं ना, तुझं नाव काय, ती म्हणायची मालती. नवऱ्याचं मी नसते घेतो. सर्वे राहिले लोक जायचे ना, त्यांना काही कळेल ना तर काय करायचं. शेवटी तो काय लिहायचा, मालती संदीपची बाई.
किंवा काय मीनाक्षी अमक्याची आई अमक्याची अशा प्रकारे ते करणं इतकी अवघड. तुम्ही कल्पना करा, आत्ताही आपला देश एवढा दुर्गम आहे, त्या कालावधीमध्ये किती कठीण काम होतं. लोकांना आश्चर्य वाटतं की या कालावधीमध्ये मतदार यादी तयार करणं, लोकशाहीचा एक्सरसाइज होणं हे अत्यंत कठीण अशक्यप्राय अशा प्रकारची गोष्ट होती. ते आपण केली आणि आपण इथपर्यंत. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, हे सांगितलं पाहिजे, नव्या पिढ्यांनाही सांगितलं पाहिजे. मी जेव्हा बराक ओबामावर पुस्तक लिहिलं तर लोकांनी मला विचारलं की तुम्ही ओबामावर पुस्तक का लिहिलं. मी त्यांना म्हटलं की खरं म्हणजे मला लिहायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, पण नव्या पिढीला नवे हिरो पाहिजे असतात. मी ओबामांच्या निमित्तानं बाबासाहेबांचं प्रमेय सिद्ध करायचा प्रयत्न केला. रजूभाई, आपली अडचण काय माहितीये का? अडचण त्या पोरांची नाही, आपली अडचण आहे. त्यांच्या भाषेत आपल्याला बोलताच येत नाही. सुरेश भट 1983 मध्ये म्हणाले होते, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो. त्या विजा घेऊन येणार ही पिढी इतकी भयंकर आहे. मला असं वाटतं की जर मी आता 10वीला असतो तर हमखास नापास झालो. किती डेव्हिएशन आहे, अवघड आहे आताच्या पिढीमध्ये असणं. पण मी तुम्हाला सांगतो की या पिढ्यांशी आपल्याला बोलत राहावं लागेल. मी मगाशी म्हटलं तुम्हाला काय झालं माहिती का, मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा लहान होतो, आपल्याला काय वाटायचं, आपल्याला काहीच येत नाही. आईला सगळे वाटायचं घेतलं, आपल्याला काहीच येत नाही, पडताना सगळं येतं. आईला वहीला पुस्तकाला कव्हर घालता येतं. आणि आमची आई काय करायची, वरच्या वर्गात गेलो की मागच्या वर्गातली वहीची सगळी पानं काढायची, ती कोरी पानं, आणि ती एकत्र वही शिवायची. हे सगळं आईला येतं. वडिलांना सायकलमध्ये सगळं करता येतं, आपल्याला काहीच येत नाही. आताच्या पोरांना वाटतं आपल्याला सगळं येतं, ह्यांना काहीच येत नाही. मोबाईलमध्ये नाव सेव्ह करता येत नाही. मध्यंतरी माझ्या काकांचा वय वर्ष 85, मला तो व्हिडिओ कॉल होता. बरोबर, काका व्हिडिओ कॉल करायला शिकले. बघतो तर काका स्वच्छता गृहात, म्हणजे काकाचे धोतर चुकून लागला. या पिढीकडे माध्यम आहे, कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही. विचार करायला तुम्हाला सांगतो, आणि त्यासाठी तुम्हाला या पिढीच्या माध्यमामध्ये बोलावं लागेल. सगळ्या परिवर्तनवादी चळवळीच्या समोर, कारण काष्टांच्या बोलतो म्हणून मी सांगतो, सगळ्या परिवर्तनवादी संघटनांच्या समोर महत्वाचं आव्हान काय असेल तर नव्या पिढीशी नव्या पिढीच्या माध्यमामध्ये बोलणं सगळ्यात महत्वाचं आव्हान. आपला प्रॉब्लेम काय, मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला गेलो कोल्हापूरला. समाजवादी आमचे गृहस्थ, समाजवादी कार्यक्रम पोहोचतो, इतकं बोलतात ना, थांबतच नाही. पण ते त्यांचं वय वर्ष 80 आणि मी त्यांच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष, आणि प्राध्यापक बोलतात. झुटले, चिठ्ठी पाठवली की पुढे लोक झुटले. त्यांच्याकडे हातात पण पेन होता, ते उत्तर पाठवलं. आणखी 4 जण जागे आहेत. बोलतोय त्या अध्यक्षी भाषणामध्ये मी म्हटलं की आता मी तुमच्या सहनशक्तीचा अंत बघत नाही, जो काही आहे तो यांनी बघितलेला आहे. पण इथून पुढे तुम्हाला एक सूत्र देतो मी परिवर्तनवादी चळवळीत, 100 वजा तुमचं वय तेवढेच मिनिटं बोलायचं. तुमचं वय 40 असेल तर 60 मिनिटं बोलायचं, आणि तुमचं वय 80 असेल तर 20 मिनिटं बोलायचं. नव्या पिढीशी बोललं पाहिजे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, त्यामध्ये काय पुस्तकं नवीन पिढी वाचत नाही, ठीक आहे ना. मी एकाला सांगितलं, म्हटलं काय तुम्हाला वाटलं कसं आहे, पुस्तकामुळे कक्षा रुंद होतात. म्हटलं बरोबर आहे, पण ते पुस्तक वाचणाऱ्याकडे बघून पोरांना हे पटत नाही. त्यांची माध्यम आहेत ना, सगळ्यांनी वाचलं पाहिजे सगळे म्हणायची गरज नाही, त्यांची माध्यम आहे. पण त्या माध्यमातून तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. मी मागाशी जे म्हटलं, मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं, नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं. 2 मुद्दे मी महत्वाचे मांडतो. 2 शाळांचे अनुभव मी घेतले, आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की नव्या पिढीशी बोलणं फार आवश्यक आहे. एक शाळा बदलापूरची, एक शाळा हुजूरबाग पुण्यात. बदलापूरच्या शाळेमध्ये काय झालं आपण बघितलं. माझ्या लक्षात असं आलं की आपल्याला पुरुषाचा माणूस करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, आणि ते शिक्षण व्यवस्था करत नाही, ते कोणीच करत नाही. पुरुषाचा माणूस करणं आणि स्त्रीचा पण माणूस करणं, दोघांकडेही माणूस म्हणून पाहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते झालं नाही तर आपण कितीही 21व्या शतकामध्ये गेलो तरी काही फरक पडणार नाही. लता दोंदे समजा आल्या तर लता दोंदेकडे तुम्हाला माणूस म्हणून बघता आलं पाहिजे, स्त्री म्हणून पुरुष म्हणून बघण्याची आवश्यकता नाही. हे बदलापूरला शिकवलं मला. क्रमांक 1. दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, माहिती हुजूरबागा नावाची शाळा आहे पुण्यात. तुम्ही ऐकलं का, बातम्या वाचल्या का? हुजूरबागा शाळेमध्ये काय झालं माहितीये,
हुजूरबागा शाळेमध्ये ईद साजरी केली त्या शाळेत, म्हणून पुणेकरांच्या भावना दुखावल्या. अलीकडे भावना फार अवघड झालेल्या आहे. पुणेकरांच्या भावना दुखावल्या. तर मजा बघा, हुजूरबागा शाळा स्थापन कोणी केली? तुमच्या निफाडचे महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1888 मध्ये मुलींसाठी हुजूरबागा शाळा स्थापन केली. त्या शाळेमध्ये तेव्हा ज्यू मुली होत्या, मुस्लिम मुली होत्या, ख्रिश्चन मुली होत्या. पण घडलं काय माहितीये का? हे साजरे का केले माहितीये का तुम्हाला? मुळशी प्रेमचंदांची ईदगाह नावाची कथा आहे, बरोबर आहे? ती ईदगाह नावाची कथा शिक्षिका शिकवत होते. ती कथा खूप छान आहे की अमीर नावाचा एक मुलगा, त्याची आई वारलेली असते, वडील पण वारलेले असतात, आणि तो आजी सोबत राहत असतो. त्या कथेमध्ये काय आहे, तो आजी सोबत राहत असतो आणि ईदचा दिवस येतो. तो म्हणतो मला जरा माझ्या मित्रांसोबत बाहेर जायचं. आजीला वाटतं त्या गर्दीमध्ये कुठे पोरगं चुकलं तर काय करणार, बाकीचे वडील आहे, भाऊ आहे, कोणीतरी आहे, ह्याचं कोणीच नाही. कोणी नाही, मला जायचं, मला ईदच्या बाजारात जायचंय, मला काहीतरी खरेदी करायची. मग तो जातो. आजी त्याला काहीतरी 4 पैसे वगैरे देते, माझे 4 पैसे देते. त्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं, सगळं आवडतंय. आणि एकदम त्याच्या लक्षात येतं, त्याला सांडशी दिसते. सांडशी म्हणजे पकड, त्याला सांडशी दिसते. बरोबर ना गोष्ट अशी? तुम्ही शिक्षक आहात का? त्याला सांडशी दिसते. शिक्षक असून तुम्ही छान बोलता, वाचता, पत्रकार असूनही वाचतात, शिक्षक असूनही याचा आता आश्चर्य वाटतं. दोघे खूप छान करतात. ते सांडशी त्याला दिसते. त्याला लक्षात येतं की आपल्या घरात सांडशी आहे. आणि आजी कायम पदरानं भांडवली करते, हात भासतो अनेकदा. तर सांडशी आपण घेतली पाहिजे, म्हणून तो सांडशी घेतो आणि तो आणतो. आणि आजीला खूप छान वाटतं की नातवाला माझी एवढी काळजी आहे, ती खुश होते. आणि मग दोघं शिरकुर्मा खातात. तर पोराने विचारलं, पुण्याच्या पेठीमध्ये ही शाळा आहे, तर पोराने विचारलं की पण ते मॅडम ते शिरकुर्मा काय आणि ही ईद काय असतं? तर ते म्हटलं आपण शाळेत ईद साजरी करू. किती छान आहे. ते उलटपेक्षा किती प्रयोग सुंदर आहे की आपण ईद साजरी करू. म्हणून त्यांनी ईद साजरी केली, केला, सगळ्या मुलांना शिरकुर्मा खाऊ घातला की हा शिरकुर्मा असतो. पुणेकरांची भावना दुखावली. म्हटलं अरे याचा अर्थ काय माहिती का? आपण माणूसपणाच्या मुक्कामापर्यंत पोहोचायलाच तयार नाही. वाटेने आपण जातोय, पण मध्येच आपल्याला पुन्हा कुठेतरी ओढतं मागे आणि आपण तिथपर्यंत जायला तयार नाही. बदलापूरची शाळा आणि हुजूरबागाची शाळा बघितल्यानंतर मला असं वाटलं की नव्या पिढीला माणूस करणं हे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं अभ्यास आहे आणि संविधान तेच सांगत असतं. याच पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येणं शक्य आहे. आणि पुढचा जो मुद्दा आहे, जो मुद्दा सगळीकडे मी मांडत असतो, अलीकडे काय झालं तुम्ही बघा. या निवडणुकीमध्ये राजेंद्रजी, या निवडणुकीमध्ये लोकसभेला जातीय ताण वाढला, बरोबर आहे, आणि विधानसभेला धार्मिक ताण वाढला. पण गमत माहिती, जातीय ताण जेव्हा वाढतो तेव्हा तोडगा धर्मावर येतो. ज्या कालावधीमध्ये मंडल कमिशनचं आंदोलन सुरू होतं, जातीय विखार वाढला होता, त्याच कालावधीमध्ये कमंडलूचं राजकारण सुरू झालं. जातीय ताण वाढवणं हे धर्मांधांच्या सोयीचं असतं. मग ते सोयीने जातीय ताण वाढवतात आणि सोयीने आले पण हात सोडून द्या, आपण सगळे एक आहे तो सेफ आहे. हे जे सुरू होतं ना, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय त्या दोन्हीबद्दल जागरूक राहायला पाहिजे. तुमचा मुलगा तर त्याची ओळख माणूस अशीच करून दिली पाहिजे. तर जसं वाटायला लागलं की आपण या जातीचे आहोत म्हणजे किती पराक्रम केलाय, या धर्माचे आहोत म्हणजे किती पराक्रम केलाय, तर ती गडबड आहे हे योग्य वयात कळायला पाहिजे. हे मी सांगत असतो. आपल्याकडे झालंय काय माहिती की मुळामध्ये हे या जातीचे, ते त्या जातीचे. गेल्या वर्षी मला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला. छगन भुजबळ त्या समता परिषदेचे प्रमुख आहेत, त्यांनी मला फोन केला. तेव्हा त्यांनी हा उद्योग केलेला होता आणि तेव्हा त्यांना भीती होती की मी पुरस्कार घेईन. मला म्हणाले बाबा साहेब पुरस्कार देतोय आणि मीच असतो, माझ्या हस्ते तो पुरस्कार, तुम्ही घ्याल का? म्हणजे किती रुपये आहे? म्हणजे 1 लाख रुपये. म्हणजे आमकाच घेणार. फक्त म्हणजे 1 लाख रुपये मला आवश्यक आहे, मी घेणार. तुमच्याकडून येतच पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिथे आल्यानंतर मी जे बोलेन ते मात्र बोलणार. ते म्हणजे मी नाही म्हटलो तर तुम्ही काय गप्प बसणार आहात? बोला, हवं ते बोला. तो पुरस्कार मला जाहीर झाला अशी बातमी आली, मला लोकांचे फोन सुरू झाले. फोन मध्ये 2 वाक्य असायचे. पहिलं वाक्य आवडेसाहेब अभिनंदन, दुसरं वाक्य तुमची जात कुठली? महात्मा फुलेंच्या नावाचं पुरस्कार म्हणजे माळी असणार किंवा ओबीसी असणार. मला आठवलं
महात्मा फुल्यांवर आचार्य प्रख्यात्रांनी सिनेमा केला. पाहिला का सिनेमा? फार सुंदर सिनेमा, मुलांना पण प्रख्यात्रांनी सिनेमा केला. तो सिनेमा इतका सुंदर आहे, राष्ट्रपती पुरस्कार त्या सिनेमाला मिळाला. तो सिनेमाला पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणेकरांनी खास सत्कार केला आचार्य प्रख्यात्रांचा. पण आचार्यांची गडबड झाली अशी होती की राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तर पिक्चर काय चालणार नाही, कारण कर्ज झालेलं होतं. प्रख्यात्रांना कर्ज झालं होतं. त्यांनी फोन केला लोकांनी, काही सांगितलं त्यांना की आपल्याला पुरस्कार आपण देतो. प्रख्यात्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता म्हणलं ते पुरस्कार जोडून द्या, काही निधी वगैरे मिळेल. ते पुणेकर असते, पण काही काळजी करू नका, भरपूर वर्गणी केलेली आहे आणि एक शाल आम्ही देतो. प्रख्यात्रांनी तो पुरस्कार स्वीकारला आणि त्या पुरस्कार समारंभामध्ये त्यांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये असं म्हणाले की म्हणे मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, सगळं झालं, पण सिनेमा थिएटरवर काही चालला नाही. त्याचं कारण म्हणजे असं की सिनेमा माळ्यावर काढला, त्यामुळे ब्राह्मणांनी बघितला नाही, आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून माळ्यांनी बघितला नाही. ही अडचण आहे आपली. मी नेहमी सांगत आलेलो आहे की अरे तुम्हाला फुले माळी वाटतात, ओबीसी वाटतात, आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठा. अरे तुम्ही लक्षात घ्या, महात्मा फुले हा महाराष्ट्र, शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं महात्मा फुल्यांनी. रायगडावरती समाधी शोधून काढली महात्मा फुल्यांनी. शिवाजीचा पवाडा गायला महात्मा फुल्यांनी. आणि मी नेहमी सांगत आलो, 14 तळाचा सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा घोषणा कुठली होती? जय शिवाजी जय भवानी. बाबासाहेब तिथे भाषणामध्ये असं म्हणाले की हा सत्याग्रह मी अन्यतरी करू शकलो असतो, हा माझा पहिला सत्याग्रह आहे, हा सत्याग्रह मी अन्यतरी करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच केला कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, 2च राजे तिथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळे. शिवबा ज्योतिबा बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं कळण्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. मगाशी अमेरिकेचा उल्लेख केला, आणि जो अमेरिकेमध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णी यांना मताचा अधिकार नव्हता. तुम्ही गंमत बघा, 1901 मध्ये तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट, 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णी विचारवंताला व्हाईट हाऊस मध्ये जेवायला बोलवलं, तर गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. हा तोच काळ आहे ज्या कालावधीमध्ये माझा राजर्षी शाहू महाराज आरक्षण जाहीर करत होता. ही जी परंपरा आहे आपली, लक्षात घेतलं पाहिजे की जातीच्या पलीकडचं सगळं आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला मुळात महात्मा फुले कोण, छत्रपती शिवाजी महाराज कोण, राजर्षी शाहू कोण, आंबेडकर कोण, हे नव्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. एक गंमत मी नेहमी सांगत असतो. एके दिवशी मला असं व्हॉट्सअपवर मेसेज आला. तो मेसेज होता माझ्या कॉलेज मधल्या ड्रीम गर्ल्स. जास्त गुलाबी होता. कॉलेज मधल्या मैत्रिणीचा मला व्हॉट्सअपवर मेसेज, संजय कसा आहेस. वाक्य काय होतं, संजय कसा आहे. मी वाचलं असं, संजय कसा आहेस. ते पोरं म्हणतात ना की एखादी गोष्ट बघितल्यानंतर तुमच्या अंतर्मनात तारा झंकारतात, तसं माझ्या तारा झंकारल्या. म्हणजे छान 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 छान, तू कशी आहेस, कशी आठवण आली. काय माहितीये का, कॉलेजमध्ये असताना मला आवडत, कॉलेजमध्ये हे नव्या पिढीला कळणार नाही. व्हॉट्सअपवर काही नव्हतं. मुलगी आवडते, मी पत्र लिहायचो. मी 12 पानांचं पत्र लिहायचो, 12 पानांचं पत्र. आणि बाकीच्या मुलांची पण पत्र मी लिहून देतो, कारण अक्षर बरं होते. तुझं प्रेम मी कसं काय लिहू, तर मंगेश पाडगावकर होतेच, प्रेम म्हणजे प्रेम असं तुमचं आणि आमचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली त्यामुळे पत्रकार झालं. जिना पुन्हा त्यावेळी तेव्हा फक्त पत्र लिहून चालत नसे, पुन्हा कबूतर शोधावं लागायचं, त्या कबुतराला वडापाव खाऊ घालावं लागायचं. एवढं करून ती दाखवायची असेल की काही संबंधच नाही. अशी ती आमची ड्रीम गर्ल. तिचा मला मेसेज आला, तुम्हाला कळावं की किती गांभीर्य काय आहे त्या मेसेज असतात. बरेच झाल्यानंतर म्हटलं छान आहे छान आहे करायचे. बाकीच्या गप्पा झाल्या थोड्याशा मेसेजवर व्हॉट्सअपवर. संजय तुम्ही जात कुठली, एकदम जातीवर काय बोल. म्हणजे तू कॉलेजमध्ये जेव्हा होतास ना, तर आमचा समज असा होता की तू ब्राह्मण असतो. पण असं का वाटायचं तेव्हा, तू कॉलेजमध्ये भाषण करायचा,
आपल्या अंकाचा संपादक वगैरे होतास, पण म्हटलं तेव्हा वाटायचो, आता का वाटत नाही. डीपी फार महत्वाचा असतो. मला मुंबईत मध्यंतरी एक मॅडम भेटली, तर डॉक्टर ओळखलं, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मी म्हटलं भेटल्यावर ओळखू यार, असा डीपी ठेवत चाल. मी नेहमी सांगतो की आपण तेवढे काही सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईट नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. त्याच्या मध्ये कुठेतरी असतो तुझा डीपी. तर माझा डीपी असा होता, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटेंची व्याख्या, आणि मी बोलतो, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्टार. म्हणजे महात्मा फुलेंवर भाषण करतोस म्हणजे तू ब्राह्मण नसणार. म्हणजे मला जातच नाही, सोडून मी जात टेबल सोडून, पण तू मला एवढं विचारतेस तुझी जात म्हणून मी ब्राह्मण आहे, कोकणच तर तुला सांगू का, तुझ्या डीपीवर तर हमखास महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले असतेच पाहिजे. त्यांनी जे काम केलं ते ओबीसी दलित यांच्यासाठी काम केलं, माझा काय संबंध आहे. पण तू महात्मा फुलेंबद्दल काही वाचलंयस? थोडंफार वाचलंय. महात्मा फुले सावित्रीबाई फुले तुला काय काय माहिती मला सांग. म्हणजे मला एक 3-4 गोष्टी माहिती, थोडं सांग. आणि पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर, तुला हे माहिती नाहीये की त्या मुलींसाठीच्या पहिल्या शाळेमध्ये, पहिल्या बॅच मध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. जागा दिली भिड्यांनी. हे भिडे हे महात्मा फुलेंचे मित्र. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. मला तर तुम्हाला विषय कुठल्याच वाटायला भिडेने जागा दिली. एवढंच नव्हे, तेव्हा मुद्दा असा होता की मुलींना शिकवणार कोण, कारण पुरुष शिक्षण चालणार नाही, महिलांनी शिकवलं पाहिजे. मग शिकवणार कोण? सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या, मग सावित्रीबाईंना ज्योतिराबांनी शिकवलंच. पण तेव्हा गोवंडे, बाळवेकर, परांजपे हे ब्राह्मण मित्र पुढे आले महात्मा फुलेंचे, त्यांनी पण शिकवलं. पण अजून तुला काय माहिती? पण मला माहिती की त्यांनी नवरा मेल्यानंतर केशवापनाची प्रथा होती, त्यांनी केशवापनाच्या विरोधामध्ये न्हाव्याचा संप केला. म्हटलं बरोबर, तुला हे माहिती आहे का केशवापनाची प्रथा कुठल्या जातीमध्ये होती? कोळी, माडी, साडी, कुणबी यांच्यामध्ये नव्हती. तुम्ही काकास्पर्श पाहिला असेल, कोकणस्थानमध्ये होती, ब्राह्मणांमध्ये होती. ब्राह्मण महिलांचे केशवापन होऊ नये म्हणून यांनी ओबीसी न्हाव्याचा रोजगार बनवला. खरंय. अजून तुला काय माहिती? म्हणजे मी असं ऐकलं की तेव्हा अनेक मुलींचं शोषण, लैंगिक शोषण व्हायचं, विशेषतः विधवा आणि याचं शोषण व्हायचं. त्या मुली गरोदर राहायच्या, आणि गरोदर राहिल्या की बिचारा त्या मग गर्भपात करायच्या आवडती पद्धतीनं, त्यात मरायच्या, बाळ डगावायचं, काय व्हायचं. गमत बरं, कधी फुलेवाड्यात जा, आजही ते आहे, प्रसूतीगृह आहे. फुले दाम्पत्यानं फलक लावला आपल्या वाड्यावर की अशा कुठल्या मुली असतील त्याने आमच्याकडे यावं, बाळंत व्हावं, इथे वाटल्यास बाळ इथेच ठेवावं आणि निघून जा. हे तुला माहिती, चांगली गोष्ट. तुला हे माहिती आहे का, तिच्या 44 बायका बाळंत होऊन गेल्या, सगळ्या ब्राह्मण होत्या. पण आणखी तुला काय माहिती? म्हणजे मला एक माहिती की त्यांनी विधवेचं मूल दत्तक घेतलं. विधवेचं मूल दत्तक नाही घेतलं, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला, त्यातून जन्माला तो डॉक्टर ईश्वरी त्याला दत्तक घेतलं. आता मला सांग, म्हटलं महात्मा फुले कोणाची, सावित्रीबाई फुले कोणाची? मैत्रीण फक्त बाय म्हणाली आणि निघून गेली. 15 दिवसांनी परत तिने हाय केलं. मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले सावित्रीबाई फुले होते. परिवर्तनवाद्यांनी इतरांशी पण बोलत राहिलं. आपली अडचण काय झाली माहिती का, आपण ते हळदी कुंकवासारखं झालं. आज ह्या बाईकडे बोलत त्या बाईकडे, बायका त्या बायका पण बदलल्या पाहिजे. आज आमच्याकडे हळदी कुंकू, तुमच्याकडे हळदी कुंकू, बरोबर त्यांच्याकडे पण बायका त्याच ना. वेगवेगळ्या लोकांशी बोललं पाहिजे. परिवर्तनवादी चळवळींनी वेगवेगळ्या लोकांशी बोललं पाहिजे आणि लोकांवर शिक्का न मारता अमुक जातीच आहे ना, अजिबात नाही, बोलत राहायला पाहिजे. या उदाहरणातून आपण काय शिकलो? 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे परिवर्तनवादी बोलत राहिले बदल होऊ शकतो, पहिला धडा. आणि दुसरा धडा, कॉलेजमधली मैत्रीण नंतरच्या वयात सुद्धा पटू शकते.
आपण पटवू शकतो. माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला या पद्धतीनं आपल्याला बोलता आला पाहिजे, बोलत राहायला पाहिजे. आणि मला पूर्णपणे जो वारसा आपण सांगतो तो वारसा एक लक्षात घ्या. मी म्हटल्याप्रमाणे जातीचा मुद्दा तेव्हा पण नव्हता. रघुनाथ धोंडो कर्वे नावाचा विचारवंत, धोंडो केशव कर्व्यांचा मुलगा रघुनाथ धोंडो कर्वे, त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं. तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर नाटक पण केलंय. समाज स्वास्थ्य नावाचं नाटक केलं अतुल पेठ्यांनी. समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं कशासाठी? कुटुंब नियोजन. तेव्हा कंडोमची जाहिरात ते वापरायचे. तेव्हा लोकांनी सांगितलं की हे तुम्ही आपली संस्कृती बुडवताय. संस्कृतीची फार चिंता असते ना लोकांना, संस्कृती बुडवताय. रघुनाथ धोंडो कर्व्यांवर खटला दाखल केला गेला. तो खटला जेव्हा दाखल केला गेला तर रघुनाथ धोंडो कर्व्यांचं वकीलपत्र कोणी घेतलं? बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि भीमराव रामजी आंबेडकरांना कार्यकर्ते असे म्हणाले, बाबासाहेब तुम्ही बघितलं का पत्ता? रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई. त्याचं तुम्ही कसं घेतलं वकीलपत्र? बाबासाहेब म्हटले, माझा मुद्दा मूल्यांचा आहे, जातीचा नाही. त्याच्या पलीकडे मला करायचं आणि मला माणसांसाठी काम करायचं आहे. मला आपण सगळेजण माणूस व्हावे यासाठी काम करायचं. मला असं वाटतं की हे सगळं जे आहे ना, हा पट पूर्णपणे लक्षात घेतला पाहिजे आणि त्या दिशेनं आपण जाणं फार आवश्यक आहे. मला अनेकदा असं वाटतं की परिवर्तनवादी चळवळी जाती अंताच्या नावाखाली अधिक जातीवादी होतात की काय अशी मला भीती वाटते. म्हणजे एक बाकीचे विषयांनाच पडलेलं असतं, तो आपला नाही. तो पण तो जरा असं आहे. बोललं पाहिजे. तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. हे मुद्दाम राष्ट्रीय संघटनेसाठी मुद्दाम तुम्हाला सांगतो काय कसं करता येऊ शकतं. माझ्या पुस्तक आलं मी त्याचे आम्ही भारताचे लोक पुस्तक आल्यानंतर त्या पुस्तकावर माझा फोन नंबर आहे आणि त्याचे फोन यायचे. खूप कौतुकाचे फोन यायचे, काय वगैरे सगळे फोन यायचे. एके दिवशी मला एक फोन आला. फोन घेतला. संजय आवटेच बोलतायत ना? मी पल्लवी मेहेंदळे बोलते, हुजूर पागा शाळेची निवृत्त मुख्याध्यापिका, राष्ट्रपती पुरस्कार विजेती, वय वर्ष 82. माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्णय कार्यकर्ते होते. माझी आई राष्ट्रसेविका समितीची कार्यकर्ते होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची भाषणं मी वडिलांच्या खांद्यावर बसून ऐकली. तुमचं पुस्तक वाचलं आणि मला दुःख झालं. बायोडाटा असा आहे, दुःख होणारच. ऐका, त्या बाई काय म्हणाल्या? त्या बाई पुढे असं म्हणाल्या की संजय आवटे मला दुःख झालं. दुःख यासाठी झालं की तुम्ही मला 82व्या वर्षी का भेटला? मला जर 18व्या वर्षी भेटला असता तर ही व्यक्ती वेगळी झाली असती. आणि पुढे त्या म्हणाल्या पण संजय आवटे मला आनंद पण झाला. म्हटलं का? मरताना का असे ना मला खरा भारत कळाला. आणि त्या म्हणाल्या आमच्या लोकांनी काय काय विष आमच्या मनामध्ये भरवून ठेवलं होतं. हे किती चांगला देश आहे, हा किती वेगळा देश आहे, किती माणसं वेगळी आहेत, हे मला पहिल्यांदा कळालं. तुमच्यामुळे मला भारत कळाला. मला असं वाटतं की हे करत राहणं, हे बोलत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या प्रकारे आपण पोचवत गेलो, या प्रकारे आपण गांधी नेहरू आंबेडकरांचा देश सांगत गेलो, मांडत गेलो, भारताची कल्पना सांगत गेलो, आयडिया ऑफ इंडिया सांगत गेलो, संविधान म्हणजे काय हे सांगत गेलो. मला कळतच नाही आपला प्रॉब्लेम काय माहिती. माझं दीक्षाभूमीवर व्याख्यान होतं संविधान दिनाच्या दिवशी बरं. आणि तिथल्या काही मित्रांना फोन केले. माझं भाषण आहे, सुखदेव थोरात पण माझ्यासोबत होते. तर सुखदेव थोरात आणि मी दोघांचं भाषण आहे, तुम्ही या ऐकायला. आणि पुन्हा मी असं म्हणते माझं भाषण तू फार वेळा ऐकलंय पण सुखदेव थोरात पण आहेत तिथे काही मित्र कोणीच आले नाही. माझं ते भाषण झालं, सगळं झालं, मी फ्लाईटनं परत आलो. परत आल्यावर त्याचा फोन आला की अरे गेलाच करतो. नागपूरकर पण हल्ली पुणेकर झालेले आहे. मी गेलो याची खात्री केल्यानंतर त्यांना फोन केला पाहिजे. गेलाच करतो. म्हटलं हो गेलो. बरं काय मोठा कार्यक्रम झाला संविधान दिनाचा. तो काय म्हणतो, हो आमच्याकडचे बौद्ध चांगला संविधान दिन साजरा करतात. म्हणजे बौद्धांचा काय संबंध संविधान दिनाशी? ह्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जणू काही संविधान दिन म्हणजे बौद्धांचाच आहे, संविधानावर बोलतो म्हणजे बौद्ध आहे असं. आणि दुसरीकडे त्यामध्ये बौद्धांची पण गोष्ट आहे, आमचं संविधान. बाबासाहेब आपण एवढी घट्टमिठी मारतो, बघतच नाही बाबासाहेबांकडे. मला असं वाटतं की हे दोन्ही पण जरा नीटपणे बघितलं पाहिजे की संविधान मुळामध्ये. मी त्याला गमतीने म्हटलं, आमच्या एका मित्राला मी म्हटलं, आमच्याकडे आमचा जोशी नावाचा मित्र आहे, तर तो पुण्यातला सगळ्यात मोठा चपलांचा व्यवसाय आहे. त्याला म्हटलं संविधानामुळे जोशी चपला विकू शकते. आमचा एक मित्र आहे एकदम संघाचा, त्याने पोस्ट आहे.
नाव पण सांगतो, शरद वंशी. माहित आहे ना, मुलगी पायलट झाली असंच ना घेतलं, आणि परदेशी बाळा कशामध्ये गेली? तुझ्याच व्यवस्थेमध्ये जर जगली असती तर परदेशी समुद्र उल्लंघन वगैरे करता आलं असतं. आमचे एक मैत्रीण आहे, कोकणस्थ मैत्रीण, रमा माधव सिनेमा आला होता. सगळ्या नऊवारी लुगडे नेसून विचार सगळ्या गेल्या. दिवसांच्या पुस्तकात खाली सिनेमा आहे ना, कशी म्हणजे तुला हे माहिती आहे का की रमाबाई पेशवी तुला जी प्रिय आहे ते रमाबाई पेशवी वयाच्या 21व्या वर्षी जिवंत जागली गेली सती प्रथेच्या नावाने. तेव्हा त्यांना वाचवणारं कोण होतं? पण एवढंही करू नये. आणि मी तुम्हाला सांगू का, महिलांना मी सांगतो, पुरुषांना जात वगैरे असते, महिलांना जात नसलेले धर्म पण नसतो. सगळ्या जातीने सगळ्या धर्मांचं महिलांचं शोषण करण्यावर एकमत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की परिवर्तनाच्या लढाईमध्ये महिलांनी अधिक पुढाकार घेतला पाहिजे. पुरुष डिकास्ट होणं फार सोपं नाही, महिला होऊ शकतात. आणि म्हणून महिलांनी हा पुढाकार घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा पुढाकार महिला घेऊ शकतात. आणि दुसरा मुद्दा जे बाबासाहेब म्हटले होते की मला प्रामुख्याने दोघांशी बोलणं फार महत्वाचं वाटतं, एक महिलांशी आणि दुसरं तरुणांशी. बघा, पुरेशाह आंबेडकर तिघांचे सगळ्यात महत्वाचं काम काय असेल? प्रामुख्याने महिलांसाठी काम केलं. महात्मा फुलेंनी कोणासाठी काम केलं? महिलांसाठी प्रामुख्याने. शाहू महाराजांनी त्या कालावधीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी फतवा काढला होता की जो कोणी आई बहिणीवरून शिव्या देईल तर अटक होईल. आणि बाबासाहेबांनी तर हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांना तेव्हा जे आठवले, घराची मालकी बाईकडे असली पाहिजे, तिला घटस्फोटाचा अधिकार असला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घेतला. मला आठवतं मी अलिबागला होतो. अलिबागमध्ये एक नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. नवरा बायकोला म्हटला हो घराच्या बाहेर. बायको म्हणली कुणाचं घर? नवरा म्हणलं माझं घर. बायको म्हणते सांग बरं साखर कुठल्या डब्यात? साखर कुठल्या डब्यात ते माहित नाही, म्हणतो माझं घर. महिलांचा घरावर अधिकार असतो. माझा मुद्दा असा की या पद्धतीने आपल्याला चळवळींनी आज पुढे येणं आवश्यक आहे. तुम्हाला सांगू, संसदीय राजकारण हुकुमशहांचा पराभव करू शकत नाही. संसदेच्या बाहेरचं राजकारण जे आहे, जे चळवळी करू शकतात, तेच हुकुमशहांना पराभव. म्हणून मला असं वाटतं की संसदीय राजकारणावर, संसदीय नेत्यांवर फार भरोसा ठेवू नका. लोकसभा निवडणुकीमध्ये चूक काय झाली माहिती आहे का? तर हे त्या पक्षाचे आहेत, पण तरी सांगतो की हा तो सोडला आणि हा धरला, त्यांची एवढे भक्त तयार झाले ना, असं पण होता कामा नये. कुठल्याही नेत्याचे भक्त होता कामा नये. ते जाईल तिकडे चांगलं होतं वगैरे काही गरज नाही. कुठल्याही नेत्याचे भक्त होण्याची गरज नाही. आणि कुठलाही नेता म्हणजे काहीतरी करिश्मॅटिक आहे असं म्हणण्याची गरज नाही. कुठलाच नेता, मी म्हटलं ना की नरेंद्र मोदी असो, शरद पवार असो, कुठल्याही नेत्याचे भक्त होण्याची गरज नाही. सर्वसामान्य माणूसच ते करू शकतो. ही खात्री आपली असते पाहिजे. आणि ती खात्री असेल तर सर्वसामान्य माणूस हे निश्चितपणे करू शकतो, याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. समारोप करताना माझी लाडकी गझल सुरेश भटांची आणि राष्ट्रसेवा दलाची, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आपला येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि बोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर ठेके चढणार नाही. बांधते जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे फसणार नाही. छान झालंय दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ गेली एकही निघणार नाही. आपल्या सगळ्यात पुढे अडचण काय माहिती का? आपण दांभिक आपण घेऊया, पण एवढा मोठा वारसा आहे तरी आरसा असा का माहिती का? इथे आपण बरोच काय बोलतो, घरात बोलतो लागतो. पुढे जय भी भीते म्हणतात, घरी गेलं की गर्गच्या, तेव्हा हा पुरुष असतो. जातपितृसत्तेचा पुरुष असतो. तुम्ही तुमच्याही लक्षात येत नाही की तुम्ही जातपितृसत्तेचे वाहक होता. काय प्रकारे वागतो आपण. मला आढळतं, माझ्या एका नातेवाईक महिलेचा मला फोन आला, पण समजू जरा घरी गंभीर वातावरण गेलो, एकदम ती अशी सिरियस, एकदम सिरियस, पोरगा पण एकदम गंभीर आहे. गौतम गंभीरच म्हणजे एकदम एवढे गंभीर का झाले म्हणजे सगळे सगळं झालं. मला म्हणे लव्ह मॅरेज करायचं, लव्ह केलं तर मॅरेज करायचंच असतं.
तुला समजावून सांगायला चुकीचा माणूस निवडला. मी तुला विचारलं मुलीला, मला असं फक्त बघायचं होतं की आकर्षण आहे फक्त की प्रेम आहे. मी गप्पा मारल्या माझ्या लक्षात आलं की पैसारी भूमिका आहे, सगळे छान आहे. तर हरकत नाही. मी तुला म्हटलं काही काळजी करू नको, मी तुझं लग्न लावलं. आई म्हणणारी दारात तर सगळं ऐकत होती. याचा विश्वास नसतो कोणावर. तिला कळलं, ती फटकन दरवाजा म्हणून आता तुला मी काय सांगितलं होतं, तुला सुपारी काय दिली होती. आणि म्हटलं माझी हीच भूमिका आहे. ती मला ती गरज नाही तशी फार न शिकलेली पाहिजे. मला काय म्हणते तू कसं आहे, ते भाषणात बोलायचं असतं, ते पेपरात लिहायचं असतं, ते टीव्हीवर बोलायचं असतं, घरात नुसतं असं वागायचं. ही जी आपली अडचण आहे ना, ही दांभिक. आणि म्हणून खोटाचे पण मागे गंमत सांगितली, नागराज मंजुळाची गंमत सांगितली. नागराज लंडनला गेला. नागराज परत नागराज मंजुळाला मी म्हटलं, नागराज तू लंडनमध्ये काय बघितलं. तुम्हाला म्हणजे हाकेचं बंदच बघतो, म्हणजे लंडनला मी पण जाऊन आलो पण हाकेचं बंदच बघतो. म्हणजे सर लोकांना विचारलं अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला त्रास होतो. आपलं असं असतं ना की ओके ती नाही चालणार, कुठली शिवी. 50 लोकांना मी विचारलं. मग एक शिवी अशी आहे जी लोकांना आवडतच नाही, लायर. लायर म्हणजे खोटारडा. खोटारडा ही आपल्याकडे शिवीच नाहीये. आलेला बाडा खोटा कुठला लबाडी खोटारडे पण दांभिकता. म्हणून एवढा सगळा वारसा असून आरसा वाईट का आहे, कारण फुलेशाह आंबेडकरांचं आपण नाव घेतोय. लक्षात घ्या, एक तुम्ही लक्षात घ्या, फुलेशाह आंबेडकरांचं नाव घ्यायचं म्हणजे फसफसात व्हायची तयारी असते पाहिजे. नाहीतर सोपी नावं घ्या ना, सोपी नाव पुष्कळ आहेत. आता तर ते घेणं चांगलं पण आहे, तुम्हाला भरपूर बक्षीस मिळेल, हवं ते बक्षीस मिळेल. शेवटी तुम्ही काय प्रकार, तुम्हाला सांगू का, जात वेगळी आहे म्हणून धारणा बदलत असं नाही. तुम्हाला माझ्या सांगतो, मी BSc ॲग्रिकल्चर केलं आणि MPSCची तयारी आमची मुलं बऱ्यापैकी करतात. त्यामुळे ॲग्रिकल्चरची मुलं बऱ्यापैकी MPSC होतात. माझे बहुतेक मित्र तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, माझे खूप मित्र आहेत. कुठलेही आता नाशिकमध्ये मी फक्त डोळे झाकून हे केलं किंवा 10-12 आमचे डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार वगैरे मित्र असतात. मी तुम्हाला मजा सांगतो, तर काष्टराय आहे म्हणून मुद्दाम सांगतो. साधारणपणे 3 जातींचे मित्र मी ढोबळ मानानं सांगतो. एक मित्र बौद्ध मित्र, तो अधिकारी आहे. दुसरा मित्र मराठा मित्र, तो अधिकारी आहे. दुसरा ब्राह्मण, तो अधिकारी आहे. तिघांमध्ये एक साधन आहे, तिघही पैसे खातात. ऐका, पण तिघांचं उत्तर वेगळं असतं. तिघांचं उत्तर वेगळं असतं. ब्राह्मण मित्राला म्हटलं ना, पैसे खातो सी संजय, सिस्टीम इज लाईक दॅट. व्यवस्था अशी आहे की आपण नाही फार काळ हे करू शकतो. बौद्ध मित्राला पैसे खाणं हा सामाजिक न्यायाचा मुद्दा वाटतो. आणि मराठा मित्राला तू पैसे का खातो हा प्रश्नच कळत नाही. म्हणजे काय करायचं. सांगतो यासाठी की तुम्हाला केवळ हे असून चालत नाही, तुम्ही तेच करणार आणि फक्त अमुक. एक लक्षात घ्या, आमच्या जातीचे म्हणून काय तुमची मालकी नाही बाबासाहेबांना. काय करताय की मी बौद्ध म्हणजे बाबासाहेब, तुमचं काही नाही. बाबासाहेब बाबासाहेब त्याचेच आहेत ज्यांना बाबासाहेब कळले आहेत. काय सातबारा नाही, अजिबात नाही. आणि तुम्ही ज्या असे वागत असाल तर बाबासाहेब तुमचे अजिबात नाही, हे मी ठणकावून सांगतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं समजून घेणं या पद्धतीनं. बाबासाहेब तुम्ही कल्पना करा, माणसाचा बाबासाहेबांनी लोणावळ्याजवळ मावळमध्ये तळेगावला बंगला घेतला होता, बागकाम करायचं. तुम्हाला माहिती आहे का, बाबासाहेब तुमच्या मागेसाठी त्या माणसाला सगळे छंद मारून टाकले. पियानो वाजवायचे, काय पियानो वाजवायचे, कविता लिहायचे, आणि गाणी म्हणायला आवडायचं, त्याला स्वयंपाक करायला आवडायचं. पण तुमच्यासाठी सगळं दिव्य माणसाला तो बाकला अक्षरशः माणूस सगळं आयुष्य तुमच्यासाठी देऊन टाकलं. तुमच्यासाठी म्हणजे आपल्या सगळ्यासाठी देऊन टाकलं. काय आपण काय केलं त्याच्यात तुम्हाला कल्पना आहे. सगळं मिळणं शक्य होतं. काही तुम्ही कल्पना करा, जरा तडजोडी केल्या असत्या, हवं ते मिळालं असतं. बाबासाहेब जे तशा अर्थाने लवकर गेले याचं कारण थकून गेले बिचार. एवढं काम, एवढं भयंकर काम, सगळा देश आपल्या खांद्यावर आहे ही भावना. बाकी सोडून द्या. आपण जे उठतो सकाळी ना, त्या फक्त बाबासाहेबांचा चेहरा आठवा, बाबासाहेबांना समोर ठेवा आणि या माझ्या भीमाने काय केलं नाही आणि काय मला दिलं नाही आणि मी काय करतो. आणि जर मी करत नसेल तर मला जय भीम म्हणण्याचा अधिकार नाही.
अत्यंत म्हणजे हा समारोप असा करेल मला वाटलं नव्हतं, पण मी खरंच इमोशनल झालो. मला त्रास होतो या लोकांना. काय अरे तुम्ही कल्पना करा ना, काम काय केलं नाही त्या माणसानं. आज आपण जे काय आहोत ना ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे. त्याला देव करणं हे आपलं काम नाहीये. त्या वाटेवरून चालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या वाटेवरून चालायचं असेल तर ते बळ तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते बळ घेत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. मागाचा उल्लेख झाला की सूर्य मावळत होता वगैरे, पण हे तुम्ही म्हटलं पाहिजे की ठीक आहे बाबासाहेब तुम्ही थोर होता, आम्हाला काही तुमच्या एवढं काम करता येणं शक्य नाही, पण बॉस जिथे मी असेल ना तिथे आमदार नाही फिरत. आम्ही काही सूर्य नाही, आम्ही काही महासूर्य नाही, आम्ही लहान माणसं आहोत, पण बॉस कोणते आहे. कारण तुमच्या पण जीन्स मध्ये प्रकाश होता, माझ्याही जीन्स मध्ये प्रकाश. आपल्या अनुभवशामध्ये प्रकाश असला पाहिजे, त्याला बाबासाहेब म्हणतात. अनुभवशातला प्रकाश, जीन्स मधला प्रकाश. आणि म्हणून हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. कवी शेवटी म्हणतो ते राजेंद्र जास्त महत्वाचं आहे. आजचे आमोचे पराभव पचवितो आम्ही उद्या असता. आजचे आमोचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतव, विजय तो कसला पुरावर जखम जो करणार नाही. हे असे दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार नाही. पण हा दिवस आपापता येणार नाही, त्यासाठी 2 पावलं आपल्याला पण त्या वाटेवरून चालावं लागेल. तुम्ही सगळे चालत आहात, तुमच्यासोबत मी पण आहे. एवढं सांगण्यासाठी आज आलो. जय हिंद.